विनंती करेल त्यांनी कृपया असे जे काही वाक्य किंवा शब्द त्यांच्या उंचीला शोभणार नाही असे बोलू नये, कारण काँग्रेस पार्टीचे नगरसेवक जे त्यांच्याकडे आहेत ते आम्ही का निवडू, आणि समजा आमच्याकडे येत असेल तर मग त्यांनी तपासून घेतलं पाहिजे कुठल्या कारणांचे नाराज आहेत, लाडकी बहीणच्या 80 कुठल्या कारणाने त्या ठिकाणी ते काँग्रेसला मतदान करू इच्छित नाही आहे, काय कारण असेल त्यांनी त्या ठिकाणी तपासलं पाहिजे. लाडकी बहीणच्या 80 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता नाही, मला नाही वाटत. त्यामध्ये स्क्रुटनी सुरू आहे. स्क्रुटनीमध्ये काही नावं आता गळाली असतीलही तरी पुन्हा एकदा त्याची कमिटी होऊन ते नाव पुन्हा इन होणार आहेत. त्यामुळं काही नावं जे काही पॅरामीटर ठरले होते त्या पॅरामीटरच्या बाहेर आहेत, पण ते आतमध्ये आले आहेत. ते काही कमी होतील, पण याचा अर्थ असा नाही की 80 लाख कमी होईल. आपण वडेट्टीवारांनी आरोप केलेला की महिलांचा श्राप भाजपला लागेल, फक्त निवडणुकीपुरतं मतं घेतली, अशा पद्धतीची टीका केली. सर्वात मोठा श्राप तर काँग्रेसला लागणार आहे. 332 महिला संसदेमध्ये येत असताना, 132 महिला विधिमंडळात येत असताना काँग्रेस पार्टीने थांबवल्या. जर प्रधानमंत्री मोदीजीनं दिलेलं डिलिमिटेशनचं आणि महिला आरक्षणाचं बिल हे जर काँग्रेस पार्टीने एकमताने मंजूर केलं असतं तर 330 महिला खासदार झाल्या असत्या आणि महाराष्ट्रात 132 महिला आमदार झाल्या असत्या. हे तर पाप काँग्रेस पार्टीने केलं आहे. आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही महिला विरोधी आहे. ही आत्ताच नाही तर अनेक उदाहरणं स्वातंत्र्यानंतर आपल्याजवळ आहे की काँग्रेस पार्टीने महिला विरोधी धोरण राबवलेलं आहे. संजय राऊत म्हटले की मोदीजींनी मला एकतरी विकासाचा मुद्दा समजून सांगावा, मीच भाजपमध्ये जाईल म्हणून. 1000 मुद्दे समजून सांगू शकतो संजय राऊतजींना मी. मोदीची गरज पडणार नाही की ज्यामध्ये मोदीजीबद्दलचा आदर अजून त्यांना वाढेल. 1000 गोष्टी मीच सांगू शकतो संजय राऊतने. एक कशाला 1000 गोष्टी सांगता येईल. म्हटले भाजपमध्ये जाणार आहे, तुम्ही घ्यायला तयार आहे का त्यांना? असं आहे की त्यांना पहिले 1000 गोष्टी आमच्या पटवून तर द्या. ते जर प्रत्येक गोष्ट डिनाय करतील ते योग्य नाही आहे. त्यामुळं 1000 गोष्टी मोदीजी कशाला, मीच सांगतो त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या राष्ट्राच्या विकासाच्या, महाराष्ट्राच्या विकासाच्या, देश विकासाच्या केलेल्या आहेत आणि विकसित भारताकडे कसे आम्ही चाललो आहोत हे जर संजय राऊत त्यांना मी जरी सांगितलं तरी पुरे आहे. भाजपनं 4 उमेदवार इतर पक्षातले दिले आहेत. त्यावर वडेट्टीवार असं बोलले की आता मला देखील असं वाटायला पाहिजे की आम्ही भाजपमध्ये जायचं, भाजपमध्ये पदं घ्यायची आणि सगळी काँग्रेसमध्ये परत घेऊन यायची. असं नाहीच आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीत काम करणाऱ्या उत्कृष्ट कार्यकर्त्याला संधी देतो, पण एखाद वेळी असा निर्णय घ्यावा लागतो की एखाद्या दुसऱ्याही पक्षाचा चांगला प्रगल्भ काम करणारा उमेदवार जर आमच्याकडे असेल त्याला आम्ही संधी देतो. याचा अर्थ असा नाही की नवीन लोकांना संधी देऊ नये. नवीन लोकांनाही संधी दिली पाहिजे, जुन्याचाही सन्मान केला पाहिजे. पक्ष चालवताना दोन्ही चाकं योग्य पद्धतीने चालले पाहिजे. ओबीसीचं आरक्षण कुठेतरी अडचणीत येणार आहे, कारण की 50% जर जास्त जात असेल तर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण कमी करावं असं ग्रामपंचायत संदर्भातलं एक राजपत्र काढण्यात आलं आहे. त्यामुळे हाच नियम सगळीकडे लागू होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कसं संविधानाने, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालांनी 50%च्या वर आरक्षण जाऊ नये असं मॅन्डेटरी सर्व राज्याला केलं आहे. काही राज्यांनी तो नियम पाळला नाही, त्यामुळे ते शटडाऊन झालं, रद्द झालं. आता खरं तर 50%च्या वर आरक्षण कुठलंही जाऊ नये. 10% EWचं आरक्षण तर आहेच आपल्याकडे. मला असं वाटतं याच चाकोरीमध्ये पुढे जावं लागेल. सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही वाट बघतो आहे. जिल्हा परिषदेकरता, ग्रामपंचायतीकरता जसाही निकाल येईल, मला वाटतं पुढच्या महिन्यात निकाल येईल एखाद वेळी, तो निकाल आल्यावर आपल्याला साऱ्या गोष्टी चित्र क्लिअर होईल. आपली महाराष्ट्राची केस आहे की त्यामध्ये ग्रामपंचायती आणि झेडपी अडलेल्या आहेत. मला वाटतं याच्यामध्ये काही निर्णय होईल असं मला वाटतं. पहिल्याच दिवशी भाजपचं शक्ती प्रदर्शन आहे. शहरातले सगळे नगरसेवक बोलवलेले आहे, ग्रामीणचेही नगरसेवक या ठिकाणी. शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आहे. 700 मतदार आमच्याकडे आहेत, ते येणारच आहे फॉर्म भरायला. त्यामुळे फार काही शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आहे. कारण डॉक्टर राजीव पोद्दारजी मागच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी संघटनेच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलेलं आहे. एक इमानदार सज्जन कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचं हॉस्पिटल त्यांनी फ्री ऑफ चार्ज चालवलं. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठं पार्श्वभूमी या ठिकाणी आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता डॉक्टर पोद्दारजींनी प्रचंड मेहनत केली आहे आणि त्यामुळे चांगला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने दिला आहे. आणि मी हे सांगतो की नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था आतापर्यंत जेवढ्या मताने जिंकली नाही ती डॉक्टर पोद्दार जिंकेल. सुरुंग लावायचा प्रश्न नाही आहे. मी काही सुरुंग लावण्याचा काही प्रयत्न नाही आहे. मी त्यांना विनंती केली. कालही रात्री मी नितीन राऊत साहेबांशी बोललो. मी सर्वांशीच बोललो जवळपास. खासदार बर्वेंशी बोललो की बाबा कशाला निवडणूक करायची, आपण इतका मोठा फरक आहे.
500 आणि 200चा, तर माझी विनंती जरी पक्षाचं त्यांना प्रेशर असेल किंवा पक्षाची भूमिका असेल, प्रेशरपेक्षा भूमिका असतं की आपण उमेदवार लढवा, जे होईल ते होईल. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं काय तर अलोपत झालं तर बरं. मी त्यांना रात्री बोललो. भाजपचे नगरसेवक कुठे बाहेर जाणार आहे का पिकनिकला वगैरे? नाही, आज तशी गरज नाही आहे. आमच्या विधानसभेत जर राहतील आम्हाला काही बाहेर पाठवण्याची गरज नाही आहे. सर, हिंदी में बताइए, एमएलसी चुनाव है, महाराष्ट्र को कैसे देखते हैं? 17 जगहों पर मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, अमित शाह जी का, देवेंद्र फडणवीस जी का, हमारे अध्यक्ष जी नवीन जी का और हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. उन्होंने बहुत अच्छे उम्मीदवार 11 विधान परिषद सीट पर दिए हैं और ये सारे उम्मीदवार आज तक के महाराष्ट्र की राजनीति में स्थानिक इकाई के चुनाव में जितना बहुमत नहीं मिला, इस बार बहुमत मिलेगा. 17 सीटें हम जीतेंगे. शिवसेना की 4 सीटें जीतेंगे, 2 सीट राष्ट्रवादी की जीतेंगे, बीजेपी 11 सीट जीतेगी और एक बड़ा विजय महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी महायुति को मिलेगा. हमारे देवेंद्र जी, एकनाथ जी, सुनेत्रा पवार जी के नेतृत्व में एक बड़ी जीत महाराष्ट्र में होगी. एलपीजी सिलेंडर के फिर एक बार दाम बढ़े, कमर्शियल जो सिलेंडर है उसको कैसे देखते हैं? इसको क्या मैं आप सबको मालूम है जिस प्रकार से विश्व की स्थिति बनी है, विश्व के अनेक देशों में तो बहुत हालत भी खराब है, लेकिन हमारे प्रधानमंत्री जी ने बहुत इसको सुचारू पद्धति से एक मेंटेन लेवल पर उन्होंने रखा हुआ है. और जनता भी जानती है कि आज जिस प्रकार से माहौल है, आखाती देशों में युद्धजनक परिस्थिति है, ऐसे में थोड़े ट्रांसपोर्ट का रेट वगैरह बढ़ा हुआ है. थोड़ा जनता भी समझ लेती है, लेकिन मुझे लगता है थोड़ा जल्दी जब ये युद्ध की विराम की स्थिति आ जाएगी तो फिर सेटल डाउन हो जाएगा. राहुल गांधी ने फिर एक बार मोदी जी पे निशाना साधा. उन्होंने कहा आम की बात करें तो मोदी जी के पास समय है, पर जो सीबीएसई के स्टूडेंट है 18 लाख, उनके ऊपर बोलने के लिए समय नहीं. देखिए, राहुल गांधी अगर 7 घंटा सोते हैं तो 3.5 घंटा उनको मोदी जी का सपना दिखता है. वो 8 घंटा सोते हैं तो 4 घंटा सपना देखते हैं मोदी जी का ही. मुझे लगता है कि जरा अभी भी सुधरे नहीं है वो. थोड़े सुधरेंगे तो कुछ सफलता मिलेगी. सुधर ही नहीं रहे. एक तरफ पूरे देश की जनता मोदी जी के साथ है और दूसरी तरफ राहुल गांधी ऐसे व्यक्ति के खिलाफ रोज बोल रहे हैं. कुछ समाज के लिए बात होनी चाहिए, कुछ विकास की बात होनी चाहिए, कुछ विकास के प्रपोजल आने चाहिए. अपोजिशन पार्टी करके कभी राहुल गांधी ने देश के विकास की बात की ही नहीं है, कभी मुद्दे ही नहीं उठाए. संसद में राजनीति बात करते हैं, संसद का समय खराब करते हैं. तो संसद का समय होता है विधायक कार्य के लिए, देश के विकास के लिए. कभी भी कांग्रेस पार्टी से मुद्दा आता नहीं है संसद में, तो केवल समय खराब करा. उल्टा माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो मेरी बहनों को न्याय दिया था, 350 मेंबर ऑफ पार्लियामेंट देश की संसद में होती थी. अगर महाराष्ट्र की विधिमंडल का विचार किया, 130 महिलाएं एमएलए बनती थी. लेकिन जिस प्रकार से इन्होंने गला काटा है तो जनता माफ नहीं करेगी और कांग्रेस पार्टी को क्यों चाहेगी. तो मुझे लगता है कि ये बहुत बड़ा राहुल गांधी का जो एक प्रकार का निगेटिविटी उनके मन में है और ये निगेटिविटी कभी उनको पास नहीं करेगी. वो हर बार नापास ही करेगी. 80 लाख लाडली बहनों के नाम काटे गए हैं. काटे नहीं गए, स्क्रूटनी चालू है. स्क्रूटनी में कभी कभी अकाउंट बंद हो जाते हैं, फिर चालू हो जाते हैं. तो जो पात्र है उनको सबको लाभ मिलेगा.